1 सप्टेंबर 1939ला जर्मनीने पोलंडवरती आक्रमण केलं होतं. काही इतिहासकारांच्या मते याच कारणामुळे दुसऱ्या महायुद्धाला तोंड सुद्धा फुटलेलं होतं. आता आज हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे इतक्या वर्षानंतर पोलंडने जर्मनीकडून तब्बल 1.3 ट्रिलियन युरोज इतकी युद्धासंदर्भातली नुकसान भरपाई मागितलेली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये पोलंडचं जे काही नुकसान झालं, पोलंडच्या नागरिकांवरती जे काही अत्याचार झाले, यासाठीची ही नुकसान भरपाई आहे असं पोलंडचं म्हणणं आहे. आता जर का आपण नकाशा बघितला तर आपल्याला लक्षात येईल की जर्मनी आणि पोलंड हे सख्खे शेजारी देश आहेत, तरी सुद्धा ही मागणी होताना दिसतीये. आज आपण आपल्या एपिसोडमध्ये माहिती घेणार आहोत या संपूर्ण बातमीची. पोलंडचं नेमकं म्हणणं काय आहे, जर्मनीचं याच्यावरती काय म्हणणं आहे हे समजून घेऊयात आणि इतक्या वर्षानंतर हा विषय समोर येण्याची कारणं काय आहेत तेही जाणून घेऊयात आणि दुसऱ्या महायुद्धासंदर्भातल्या काही फॅक्ट सुद्धा समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पोलंडच्या संसदीय समितीने नुकताच एक अहवाल जाहीर केलेला आहे आणि या अहवालामध्ये बर्लिननं पोलंडला तब्बल 1.3 ट्रिलियन युरो म्हणजे डॉलरमध्ये $1.32 ट्रिलियन देण्यासंदर्भातला ठपका ठेवण्यात आलेला आहे. आता जर्मनीकडून याच्यावरती थोडक्यामध्ये प्रतिक्रिया आलेली आहे. जर्मनीचं म्हणणं असं आहे की द क्वेश्चन ऑफ वॉर टाइम रिपरेशन्स इज क्लोज, म्हणजे दुसऱ्या महायुद्धासंदर्भातली जी काही युद्धाची नुकसान भरपाई द्यायची होती तो विषय पूर्णपणे संपलेला आहे असं जर्मनीचं म्हणणं आहे. पोलंडच्या संसदीय समितीचा अहवाल आला तो दिवस आणि जर्मनीने पोलंडवरती आक्रमण केलेला दिवस म्हणजे 1 सप्टेंबर जो आहे, याच दिवशी नेमका हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. तसं बघायला गेलं तर 5 वर्षापूर्वीच संसदीय समितीनं हा अहवाल तयार केला होता, परंतु तो जाहीर करण्यासंदर्भात टाळाटाळ केली जात होती आणि आता तो अहवाल जाहीर करण्यात आलाय. पोलंड युद्ध भरपाई का मागते ते सुद्धा इतक्या वर्षांनी हेही जाणून घेणं गरजेचं आहे. पोलंडमध्ये संसदीय समिती नेमण्यात आली होती ऑन द कॉस्ट ऑफ द नाझी ऑक्युपेशन ऑफ पोलंड फ्रॉम 1939 टू 45. या समितीचा अहवाल जाहीर झाल्यानंतर ही युद्ध भरपाईची मागणी करण्यात आलेली आहे. पोलंडच्या सरकारचं म्हणणं असं आहे की त्यांना दुसऱ्या महायुद्धाची पूर्ण नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही. अर्थातच जर्मनीने हा दावा जो आहे हा फेटाळून लावलेला आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये पोलंडचे 60 लाख नागरिक जे आहेत मृत्युमुखी पडले होते, ज्याच्यामध्ये 30 लाख पोलिस ज्यू लोकांचा सुद्धा समावेश आहे. या दुसऱ्या महायुद्धामुळे पोलंडची इंडस्ट्री आणि पोलंडचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं, ज्यामुळे ही नुकसान भरपाई मागण्यात येते. आता बघा, पोलंडचं म्हणणं असं आहे की आजचा पोलंड जो आहे हा आधुनिक जर्मनीकडे, जो आजचा जर्मनी आहे त्याच्याकडे ही नुकसान भरपाई मागते आणि आजचा जर्मनी ही नुकसान भरपाई देण्यास सक्षम आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. आता जर्मनीने हे सर्व जे दावे आहेत हे फेटाळून लावलेले आहेत, कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की 1953 मध्ये जर्मनी आणि पोलंड यांच्यामध्ये जो काही करार झाला होता त्याच्यानुसार पोलंडने जी काही नुकसान भरपाई आहे ती पूर्णपणे माफ केलेली होती. आता हा नेमका करार काय झाला होता हे आपण समजून घेऊयात. 1953 मध्ये हा जो करार झाला होता हा करार पोलंडवरती बाइंडिंग असा आहे. त्यावेळेस पोलंडमध्ये कम्युनिस्ट सरकार होतं. 1953 मध्ये पोलंडने जेव्हा नुकसान भरपाई नको असं सांगितलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सोव्हिएत युनियनच्या दबावामध्ये ते नको म्हणलं होतं. पण कोणाकडून नको, तर ईस्ट जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक कडून, म्हणजे त्यावेळेसचा जे पूर्व जर्मनी होतं त्यांच्याकडून आम्ही युद्ध भरपाई नको म्हणलं होतं. आता या ठिकाणी हे लक्षात घ्या, सोव्हिएत युनियनच्या दबावात म्हणलेलं आहे. सोव्हिएत युनियनमध्ये कम्युनिस्ट सरकार आहे, पोलंडमध्ये कम्युनिस्ट सरकार आहे, जे पूर्व जर्मनी आहे तिथं सुद्धा कम्युनिस्ट सरकारच आहे. म्हणजे हे तिन्ही कम्युनिस्ट सरकार असल्यामुळं हे काही शक्य झालेलं आहे आणि तो शीतयुद्धाचा काळ होता. पोलंड आता असं म्हणतंय की कम्युनिस्ट पोलंड वॉज नॉट अ सॉव्हरेन स्टेट. मग याच्यावरती जर्मनीचं म्हणणं असं आहे की कम्युनिस्ट पोलंडने त्यावेळेस केलेले जे इतर करार आहेत ते जर का आजही व्हॅलिड आहेत, ते जर का आजही लागू आहेत, मग नेमका हाच मुद्दा इनव्हॅलिड कसा काय होऊ शकतो. 1990 मध्ये ज्यावेळेस पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांचं एकत्रीकरण झालं त्यावेळेस हे क्लिअर करण्यात आलं होतं की जर्मनी इथून पुढे कोणत्याही प्रकारची युद्धाची नुकसान भरपाई देणार नाही. ह्या सर्व स्टोरीला अजून एक अँगल आहे बघा. पोलंडमध्ये सध्या उजव्या विचारसरणीच्या लॉ अँड जस्टिस पार्टीचं सरकार आहे. हे उजव्या विचारसरणीचं सरकार सत्तेत आल्यापासून पोलंडमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाचे अर्थ आणि संदर्भ बदलत आहेत असं एक रिपोर्ट सांगतो.
पोलंडच्या या सरकारकडून गेल्या काही वर्षात अनेक वादग्रस्त कायदे बनवण्यात आले, ज्यांच्यावरती सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती टीका सुद्धा होताना दिसते. पण टीकाकारांचं म्हणणं असं आहे की हा विषय फक्त युद्ध भरपाई आणि कायदे इतक्यापुरताच मर्यादित नाहीये, तर याच्याही पलीकडे हा विषय. कारण की पुढील वर्षी पोलंडमध्ये निवडणुका आहेत आणि या चर्चेतून सरकार महागाईसारख्या प्रमुख मुद्द्यावरून तिथल्या नागरिकांचं लक्ष हटवू इच्छिते. अल जझीराच्या रिपोर्टनुसार लॉ अँड जस्टिस पार्टीच्या 80% समर्थकांना असं वाटतं की जर्मनीने हे नुकसान भरपाई द्यायलाच हवी. जर्मनीचं याच्यावरती म्हणणं काय आहे तेही आपण समजून घेऊयात. जर्मनीच्या सरकारनुसार पोलंडचं उजव्या विचारसरणीचं जे सरकार आहे ते मूळ विषयावरून तेथील नागरिकांचं लक्ष हटवावं म्हणून हा सर्व वाद निर्माण करते आणि हा विषय पेटवते. युद्ध भरपाई देण्याचा प्रश्नच नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. कायद्याच्या दृष्टीने ह्या विषयाची सेटलमेंट झालेली आहे आणि हा विषय संपलेला आहे. आता ह्या युद्धामध्ये पोलिश चर्चने सुद्धा उडी घेतलेली आहे. पोलिश चर्चने सुद्धा या युद्धाच्या भरपाईच्या मागणीला समर्थन दिलेलं आहे. तसेच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार आता युद्ध भरपाईची मागणी करणं हे युरोपियन युनियनसाठीच धोकादायक आहे. 2015 मध्ये ग्रीसने सुद्धा जर्मनीकडून युद्धासंदर्भातली नुकसान भरपाईची मागणी केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर खूप सारे तह झाले, ज्यात प्रामुख्याने ग्रीस, इस्रायल आणि सोव्हिएत युनियनला युद्धासाठीची नुकसान भरपाई मिळाली. जे हारले त्यांनी जे जिंकले यांना युद्धाची नुकसान भरपाई देणं अपेक्षित होतं. अमेरिका हा एकमेव देश आहे ज्याने युद्ध जिंकून सुद्धा जपानला 1988 मध्ये युद्धाची नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं होतं. जर्मनीने नुकसान भरपाई म्हणून $320 बिलियन देणं अपेक्षित होतं. द हँडबुक ऑफ रिपरेशन या पुस्तकानुसार सप्टेंबर 1965 पर्यंत जर्मनीने $4.5 बिलियन युद्ध भरपाईपोटी दिले होते. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्यामधल्या काही फॅक्ट्स तुम्हाला सांगतो. युद्धामध्ये सैन्य खंदक खणायचं, तिथं उंदरांचा त्रास मोठा व्हायचा, उवा पिसवा यांचा त्रास मोठा व्हायचा, त्याच्यामुळं ताप यायचा, ट्रेंच फूट सारखा प्रकार घडायचा आणि याच्यावरती मात करण्यासाठी म्हणून रणगाड्याचा शोध लागला. जर्मनीनं विमानाचं लढाऊ विमानात रूपांतर केलं. जे विमानाची पाती असतात त्याच्यामधून बंदुकीची गोळी निघेल अशी रचना त्यांनी केली आणि विमानाचं लढाऊ विमानामध्ये रूपांतर झालं. या महायुद्धामध्येच लॉजिस्टिक्स नावाच्या शास्त्राचा सुद्धा शोध लागला. सैन्याला शस्त्र पुरवठा आणि वस्तू पुरवठा करण्यातून हे शास्त्र विकसित झालं. 1918 मध्ये पहिलं महायुद्ध संपायच्या वेळेस ब्रिटनकडे तब्बल 23,000 विमानं होती. 1918 मध्ये पहिल्या महायुद्धासाठीचा एकूण खर्च जो आहे हा $338 बिलियन इतका आला होता आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये एकट्या अमेरिकेचा युद्धासाठीचा खर्च हा $341 बिलियन होता. 1946 ते 1951 पर्यंत अमेरिकेने शाळांची पुनर्बांधणी करण्यासाठी तसेच फॅक्टरीची आणि हॉस्पिटलची पुनर्बांधणी करण्यासाठी त्या काळामध्ये $2 बिलियन खर्च केले होते. वर्सायचा जो तह झाला होता या तहामध्ये ज्या काही साईन्स आहेत, सह्या ज्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 19व्या क्रमांकावरती बिकानेरचे महाराज गंगासिंह यांची सुद्धा सही आहे. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये सार्वत्रिक मतदानाचा अधिकार जो आहे तो अस्तित्वात आला. याच्यामध्ये महिलांना जर का त्यांनी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असतील तर मतदानाचा अधिकार मिळाला आणि वयाची 21 वर्ष पूर्ण केलेल्या पुरुषांना मतदानाचा अधिकार उपलब्ध झाला. ह्या होत्या या महायुद्धासंदर्भातल्या काही फॅक्ट्स. शेवटाकडे येताना एक महत्वाची गोष्ट सांगतो. सध्याच्या युरोपियन युनियनच्या केसमध्ये पोलंडला युरोपियन युनियनकडून सर्वाधिक निधी मिळतो, जो की 14 बिलियन युरोज इतका आहे. युरोपियन युनियन मधला सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युटर जो आहे निधीच्या बाबतीत तो जर्मनीच आहे आणि पोलंडला जो काही निधी मिळतो त्याच्यामध्ये 4 बिलियन युरोज एकटा जर्मनीच देत असतो. जर्मनी पोलंडच्या बाजूने कायमच उभं राहिलेलं आहे. अर्थातच दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंड युरोपियन युनियनचा मेंबर होण्यासाठी जर्मनीने पाठिंबा दिला होता. यासोबतच पोलंडने नाटोचा मेंबर व्हावं म्हणून सुद्धा जर्मनीने त्यांना मदत केली होती. मग हा विषय का पेटवला जातोय तर केवळ आणि केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं टीकाकारांचं म्हणणं आहे. आता तुम्हाला ही जर का माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.